उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये दाखल. ताप आणि अशक्तपणा जाणवत असल्यामुळे रुग्णालयामध्ये दाखल झाल्याची सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरेंकडून राज्यव्यापी रामरक्षा आंदोलनाची घोषणा. राम मंदिर दान घोटाळ्याप्रकरणी ठाकरेंची शिवसेना आक्रमक. उद्या दुपारी 4 वाजता दादरच्या हनुमान मंदिरामध्ये रामरक्षा म्हणणार. हिंदूंना उपस्थित राहण्याचं आवाहन. मुंबईच्या महापौर ऋतू तावडेंच्या दालनाबाहेर मेटल डिटेक्टर बसवलं. महापौर कार्यालयाला धमकीचा ईमेल आल्यानंतर खबरदारी. महापौर कार्यालयामध्ये प्रवेश करताना मेटल डिटेक्टरमधून तपासणी. किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात महापौरांची लेखी तक्रार. महापौर कार्यालयामध्ये बळजबरीनं घुसखोरी करून गोपनीय कागदपत्रांचे व्हिडिओ चित्रीकरण केल्याचा आरोप. पेडणेकरांवर कारवाईसाठी महापौरांचे थेट पोलिसांना पत्र. घुसखोरीचा आरोप हा बालिशपणा. ऋतू तावडेंच्या आरोपावर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया. म्युनिसिपल सेक्रेटरी जिथे बसतात त्या कार्यालयामध्ये गेलेली, त्यांना माझ्या पत्राची उकल दिली. पेडणेकरांचं स्पष्टीकरण. मुंबई महापालिकेचा कारभार चोरा चिलट्यांच्या हाती गेलाय. खात्यापित्या नगरपित्यांनी चिमुकल्याचा आणि वृद्धाचा बळी घेतला. आयुक्त भिडेंची बदली करण्याची हिंमत अधिकार मिंधेंकडे आहे काय? सामनामधून निशाणा. ठाकरेंच्या शिवसेनेला शिंदेच्या शिवसेनेचा आणखीन एक धक्का. ठाकरे सेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटलांचा शिंदे सेनेमध्ये प्रवेश. श्रीकांत शिंदेच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडला. पक्षप्रवेश करता शुभांगी पाटलांची शिंदे सेनेच्या उपनेतेपदी निवड. उद्धव ठाकरेंनी लक्ष दिलं नाही म्हणून नेते सत्ताधाऱ्यांकडे जायला लागले. आम्हालाही जड अंतःकरणाला भूमिका घ्याव्या लागल्यात. फुटीर खासदार संजय जाधवांची प्रतिक्रिया. तर पक्ष सोडल्यावर तुम्ही काहीही बाता माराल. सुनील प्रभू यांचं प्रत्युत्तर. आमदार खासदार आमच्याकडे येत आहेत. उद्धव ठाकरेंनी सुद्धा आमच्याकडे यावं. रामदास आठवलेंचं विधान. तर राज ठाकरे भूमिका बदलणारे नेते. आठवलेंची टीका. आता आणखीनही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत. आंबेनळी घाट 7 जुलैपर्यंत वाहतुकीसाठी बंद. मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याची शक्यता असल्यानं घाट बंद. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं प्रशासनाचं आवाहन. मध्य प्रदेशमधल्या बालाघाटच्या भगतपूर आणि भानपूर गावात मुसळधार पाऊस. मुसळधार पावसामुळे अडकलेल्या 16 जणांना सुखरूप बाहेर काढलं. बालाघाटमध्ये 37 ठिकाणी रस्ते बंद केल्याची पोलीस अधीक्षकांची माहिती. गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा थैमान. मुसळधार पावसानं रस्ते जलमय. जनजीवन विस्कळीत. पावसामुळे नदी, ओढे, नाल्यांना पूर. मांगरोळ तालुक्यामध्ये काही तासामध्ये 500 मिलीमीटर पाऊस. रुग्णालयांना उपचार चाचण्यांचं दरपत्रक जाहीर करणं बंधनकारक. उपचार नाकारल्यास 5 लाखांचा दंड होणार. महाराष्ट्र चिकित्सा आस्थापना विधेयक विधानसभेत सादर. सोलापुरातील प्रलंबित विकास कामांसाठी मुंबईमध्ये बैठक. मुख्यमंत्री फडणवीसांनी विकास कामांचा आढावा घेतला. पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह अधिकारी बैठकीला उपस्थित. विविध कामांसाठी विकास निधी मंजूर. लोहगड किल्ल्यावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये आरोपी चेतन चौधरीच्या मित्रांची चौकशी सुरू आहे. त्याच्या एका वर्गमित्राची कसून चौकशी सुरू. तर नातेवाईकांसह महत्त्वाच्या साक्षीदारांचेही जबाब पोलिसांनी नोंदवले. लोहगड केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये मोठी माहिती समोर. आरोपी सिया आणि चेतनमध्ये सांकेतिक भाषेमध्ये संवाद. मोबाईलमधील डिलीट डेटा रिकव्हर केल्यानंतर माहिती समोर. आरोपी सिया गोयल चेतन चौधरीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. मुंबईत भिवंडी महापालिकेच्या आरोग्य विभागानं ऑपरेशन डिग्री चेक राबवत 452 डॉक्टरांच्या पदव्या तपासल्या. यात 78 बोगस डॉक्टर आढळले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल. कारवाईमुळे शहरात खळबळ.